नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके. अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आज बघूया की उन्हाळा आहे आता सुरू आणि उन्हाळ्याचा आता मे महिना लागलेला आहे. बराच टेम्परेचर आहे. टेम्परेचरमुळे आपल्या पिकांना काय काय नुकसान होते. पिकांना जास्त नुकसान म्हणजे की पिकं सगळ्यात आधी तर ट्रेसमध्ये जाते. ट्रेसमध्ये म्हणजे झिमल्यासारखे दिसतात पिकं. आता ते पिकं झिमल्यासारखे दिसतात त्यासाठी काय उपाय केला पाहिजे, त्यासाठी अँटी ट्रेस आपण काय वापरलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जसं जसं जास्ती टेम्परेचर वाढते, तर टेम्परेचर वाढल्यावर काय होते की सगळ्यात आधी तर पिकांमध्ये कॅल्शियमची ही कमतरता जाणवते. आणि कॅल्शियमची कमतरता जाणवते, त्याच्यामुळे पिकाची नासाडी होते. आणि कॅल्शियमची कमतरता झाली ही कळण्याच्या आधीच आपल्या पिकाचा नासाडी सुरू होऊन जाते. त्याच्यानंतर आपण उपाय करतो. तर त्यासाठी आपण आधीच जर उपाय केला तर पिकांची नासाडी होणार नाही. आता कॅल्शियमच्या कमतरतेमुळे काय काय पिकांची नासाडी होते. तर जसं तुम्हाला एक उदाहरण दाखवतो की हे जसं कोहळ आहे, हे कोहळ्याचं फळ आहे. तर हे कोहळ्याचं फळ बघा, हे असं उरल्यासारखं होणं. जसं आता हे कोहळ्याचं फळ फाटलेलं आहे. तर असं कोहळ झालं, टरबूज झालं, खरबूज झालं, अशा प्रकारचे किंवा डाळिंब झालं, जे अजून अजून फळझाडांना पिकं असतात ते सुद्धा, संत्र, लिंबू हे फाटल्यासारखं होतं. तर हे एक कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतं. किंवा मिरची, वांगी, टमाटे आपले आहे तर त्यांचं रूपांतर जसं शेप यायला पाहिजे तसं येत नाही आणि वेडेवाकडे असे फळं येतात. तर ही एक कॅल्शियमची कमतरता आहे. जसं मिरची झाली, टमाटर झालं, या आतमध्ये आपल्याला असे ब्राऊन कलरचे किंवा ब्राऊन कलरचे, कथ्थई कलरचे डार्क ठिपके बघायला मिळतात. म्हणजे ही एक कॅल्शियमची कमतरता असते. तर आता ही कमतरता पूर्ण करण्यासाठी आणि अँटीट्रेस म्हणजे जे झिमल्यासारखे झाडं असतात हे एकदम प्रफुल्लित असण्यासाठी, हिरवेगार पडण्यासाठी आपण एकदम घरगुती सोपा आणि स्वस्त उपाय आज बघूया. तर अँटीट्रेस म्हणजे आपल्याला काय वापरायचं, तर आपल्याला जे ग्लुकॉन डी जे येतं, ज्याला ग्लुकोज साखर आपण म्हणतो, हे आपल्याला वापरायचं आहे. आता ग्लुकॉन डी मध्ये काय आहे, तर फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, शुगर आहे, अशा प्रकारचे तत्व आहे. त्याच्यामुळं अँटीट्रेस करतो. म्हणजे त्याला एक स्फूर्ती मिळते झाडांना. जसं माणसांना स्फूर्ती मिळते तशी झाडांना सुद्धा त्यानुसार स्फूर्ती मिळते. पण ग्लुकोजमध्ये हे साखर असल्यामुळे वारंवार वापरू नये. कमीत कमी 20 ते 25 दिवसाच्या अंतराने आपण वापरली पाहिजे. आणि त्याच्यानंतर कॅल्शियमची पूर्ती करण्यासाठी काय केलं पाहिजे. हा, आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की ग्लुकोज जे आहे हे ग्रोथ प्रमोटरचं सुद्धा काम करतं. म्हणजे झाड तुमचं वाढवण्यात सुद्धा, जे पिकं आहे वाढवण्यात सुद्धा मदत करते आणि फोटोसिंथसिसची प्रक्रिया भरपूर करते. त्याच्यामुळं झाड हिरवं कंच किंवा पिके जे पण आहे तुमचे हिरवं कंच पडण्यात मदत होते. त्यानंतर कॅल्शियमच्या पूर्तीसाठी आपल्याला काय करायचं, तर कॅल्शियमच्या पूर्तीसाठी आपल्याला आज चुन्याचा प्रयोग करायचा आहे. तर चुना आपल्याला कोणता घ्यायचा, जो आपण कवळीचा चुना म्हणतो किंवा कच्चा चुना म्हणतो, हा आपल्याला याचा प्रयोग करायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवतोय की हे बघा, असे गडे जे असतात या स्वरूपात बघा, असा चुना येतो. असा अगदी स्वस्त येतो, जवळपास 10 रुपये किलो वगैरे असा येतो. तर आपल्याला हा वापरायचा आहे. तर आपण आता बघूया की हे कसं वापरायचं. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, असा एक जुना माठ घ्यायचा आहे. कारण हा चुना आपण पाण्यात टाकल्यावर हा चुना उकळतो. त्याच्यामुळे प्लॅस्टिकचं किंवा लोखंडाचं कुठलंच पात्र घेऊ नका. जुनं एखादं मातीचं पात्र असेल तर ते घ्या. आणि बनेपर्यंत माठ जुना जर असेल तर तो चांगला, थोडासा मोठा घ्या. म्हणजे तो जसा चुना उकळतो तर बाहेर वगैरे येतो. तर आपण आता एका एकरासाठी आपल्याला 1 किलो चुना घ्यायचा आहे. आता आम्हाला हे कोवळं पीक मागे दिसत आहे. तर अर्धा एकरच आमचं कोवळं पीक आहे, म्हणून आम्ही अर्धा एकरासाठी तयार करतोय. म्हणून आम्ही जवळपास अर्धा किलो चुना घेतो आहे. अर्धा किलो चुना घेतलेला आहे मी. आणि याच्यात आपण आता पाणी घालू. जास्ती नाही, आपल्याला 1.5-2 लिटर पाणी घालायचं आहे. हे बघा, असं उकळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे चुन्यात. आता थोड्या वेळाने जास्ती प्रक्रिया सुरू होईल उकळण्याची. तर हा चुना आपल्याला पाण्यात टाकायचा आहे. म्हणजे जवळपास अर्ध्या एकरासाठी आपण अर्धा किलो चुना घेतलेला आहे. आणि 1.5 लिटर पर्यंत, 1.5-2 लिटर पर्यंत आपण याच्यात पाणी घेऊ शकतो. 1.5-2 लिटर आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आणि हा पाणी घ्यायचं. त्याच्यानंतर हा आपल्याला थंड होईपर्यंत ठेवायचा. तसा चांगला चुना आपला मुरला पाहिजे.
म्हणजे आज तुम्ही जर भिजू घातला तर याचा प्रयोग उद्या करा, म्हणजे उद्यापर्यंत हा चुना थंड होईल. आता याचं थंड झाल्यावर काय करायचं चुना, की याचं चुन्याची चांगलं पाणी थोडंसं अजून पाणी घालून जसा घट्ट होईल हा चुना, तर थोडं पाणी घालून याच्यात अजून याची पेस्ट तयार करायची आहे छान, एखाद्या दांड्याच्या सहाय्याने वगैरे, काडीच्या सहाय्याने वगैरे याची पेस्ट तयार करा. त्याच्यानंतर जसं आपल्याला आता अर्ध्या एकराला वापरायचं आहे तर 100 लिटर पाणी घ्यायचं आहे, आणि एका एकराला वापरायचं आहे तर 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. तर आम्ही अर्ध्या एकरासाठी वापरतो आहे, तर याच्यात काय करू आम्ही, की 100 लिटर पाण्यात 500 ग्राम चुना, म्हणजे हा जो चुना जो असतो याची पेस्ट तयार करून छान आम्ही याला गाळून घ्यायचा आहे. पातळ कपड्याने म्हणा किंवा चाळणी जी असते आपली, जशी पाणी गाळण्याची वगैरे चाळणी असते, डबल चाळणीने वगैरे गाळून घ्यायचं आहे. आणि ते 100 लिटर पाण्यात आपल्याला पूर्ण मिसळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला जसं आता ही एक ग्लुकोज साखर आहे, तर ही बघा, ही ग्लुकोज साखर, प्लेन ग्लुकोज साखर आपल्याला घ्यायची आहे. ही प्लेन ग्लुकोज साखर आपल्याला 500 ग्राम ग्लुकोज साखर वापरायची आहे आपल्याला अर्ध्या एकरासाठी. म्हणजे 100 लिटर पाणी, 500 ग्राम चुन्याचं जे पेस्ट तयार केलेलं आपण ते छान गाळून घ्यायचं आहे. गाळून यासाठी घ्यायचं आहे की नोजल आपलं चोकअप होऊ शकते फवारणी करताना, म्हणून आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ग्लुकोज साखर डायरेक्ट टाकली तरी चालेल, कारण ही पूर्णपणे घुलनशील असते, विरघळून जाते. तर 500 ग्राम आपल्याला ग्लुकोज साखर अर्ध्या एकरासाठी वापरायची आहे. आणि परत सांगतो, एका एकरासाठी आपल्याला 1 किलो चुना आणि 1 किलो ग्लुकोज साखर घ्यायची आहे. आणि 15 लिटरचा प्रतिपंप जर घ्यायचा असला, 15 लिटर पाण्याचा जो पंप असतो, तर आपल्याला एक अंदाजे जवळपास, एकदम परफेक्ट कॅल्क्युलेशन तर सांगता येणार नाही, तर 80 ते 85 ग्राम चुन्याचा घोळ, जे चुन्याची आपण पेस्ट केली आहे ते घ्यायची आहे. आणि 80 ते 85 ग्रामच ग्लुकोज साखर आपल्याला 15 लिटर पंपात घ्यायची आहे. तर सगळ्यात चांगला उपाय हाच असतो, की जसं तुम्हाला अर्ध्या एकराला वापरायचं तर 100 लिटर पाणी घ्या, त्याच्यात मिसळून घ्या, म्हणजे छान मिसळल्या जाईल. एका एकरासाठी वापरायचं 200 लिटर पाणी घ्या, 1 किलो चुना आणि 1 किलो ग्लुकोज साखर मिसळून घ्या, म्हणजे छान प्रकारे मिसळल्या जाईल. आणि तसंही नसेल करायचं तुम्हाला, त्याच्यापेक्षा जर तुमचं कमी असेल, समजा 1-2 पंपच तुम्हाला लागत असेल, तर तुम्ही हा प्रयोग करू शकता, की जसं 85 ग्राम चुना आणि 85 ग्राम ग्लुकोज साखर आपल्याला घ्यायची आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला. तर काय करायचं, 1 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्या आतमध्ये चुना विरघळून घ्यायचा छान. म्हणजे आता जे पेस्ट तयार करू आपण, ते पेस्ट जो गाळलेला ते 1 लिटर पाण्यात आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर टाकीत टाकायचं, आणि पाण्याची टाकी पूर्ण भरल्यावर छान काठीच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे. याची फवारणी करायची. एकाच फवारणीत आपल्याला पूर्ण रिझल्ट मिळेल, आणि झाडं चांगले आपले एकदम, पीक जे आहे एकदम तंदुरुस्त मिळेल, ट्रेसमधून बाहेर निघेल. त्याच्यानंतर जे आपलं कॅल्शियमचं प्रमाण जे कमी झालेलं आहे, कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा त्याला भरपूर मिळेल. आणि आपल्याला जर आपल्याजवळ अशी काही माहिती असेल तर आमच्यापर्यंत नक्की कळवा. आपले अनुभव सुद्धा आम्ही शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू. आणि हा अनुभव आपल्याला कसा आवडला, ही माहिती आपल्याला कशी आवडली, हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि महत्वाचा मुद्दा एक सांगायचा विसरलो, त्यासाठी क्षमस्व. ह्याचा पीएचचा जो प्रकार असतो, चुन्यात जे सगळं सांगणं असतं की चुना वापरण्याने पीएच कमी जास्त होतं, तर आपण स्प्रेइंग घेऊन राहिलो, त्याच्यामुळे पीएचचा काही फरक पडणार नाही. आणि परत एकदा सांगतो की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.